पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आंबेगाव तालुक्यातील मंचेर येथील महात्मा गांधी विद्यालयाजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। विद्यालयालगत असलेल्या ओढ्यांची दुरावस्था झाल्याने पालक, नागरिक आणि शाळा प्रशासनाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे। या ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचरा, सांडपाणी आणि झाडे झुडपे साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे ओढ्यालगतच्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे आणि शिक्षकांना अध्यापन करणे कठीण झाले आहे। तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांचा धोकाही निर्माण झालाय। याशिवाय दाट झाडीमुळे परिसरात विषारी सापांचा वावर वाढल्याचे समोर आले आहे। शाळा परिसरात यापूर्वी अनेक साप आढळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय। दरम्यान शाळेसमोरील मुख्य रस्त्यावरील गतिरोधक आणि डिव्हायडर सपाट झाल्याने वाहने भरधाव वेगात धावत आहेत। शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत अपघाताचा धोका निर्माण झालाय। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल कोंडे यांनी मंचर नगरपंचायतीने तातडीने ओढ्याची सफाई करावी, कचरा व झाडे झुडपे हटवावीत आणि नवीन गतिरोधक बसवावेत अशी मागणी केली आहे। प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। इथून काही साप बी पिऊ शकतो का? अहो खिडकीतून बघा तुम्ही साहेब, खिडकीतून उघडली ना दुर्गंधीशिवाय काहीच येत नाही याची। आणि मच्छराचा इतका त्रास आहे मुलांना, डेंग्यू मलेरिया सारख्या आजाराने अनेक विद्यार्थी त्रस्त आहेत। नमस्कार, मी राहुल कोंडे, महात्मा गांधी विद्यालयाचा शालेय व्यवस्थापन समितीचा मी अध्यक्ष असून मी अनेक दिवस नगरपंचायतच्या मागे लागलो असून सुद्धा नगरपंचायत मला ह्या घाणी संदर्भात अजिबात सहकार्य करायला तयार नाही। आम्ही त्यांना लेखी तोंडी वेळोवेळी मागणी केली की ओढ्यामध्ये आज पहा तुम्ही साहेब काय परिस्थिती आहे। बिबट्या सदृश्य प्राणी जर याच्यामध्ये लपून बसला तर तो आपल्याला कळायचा सुद्धा नाही। आणि मुलांना सर्पाचा, विचुकाट्याचा इथं इतका प्रॉब्लेम आहे, तरी नगरपंचायत मान्सूनपूर्व कामासाठी नाले साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा माझा साफ आरोप आहे। आणि जरी त्यांनी 8 दिवसात ते केले नाही तरी आंदोलनाचा माझी भूमिका ठाम आहे। आज आपण या ठिकाणी उभे आहोत। ही ज्युनियर कॉलेजची इमारत असून या ठिकाणी आपण जर पाहाल तर ओढा आणि शाळेची भिंत लगत असून सुद्धा नगरपंचायतनी मान्सूनपूर्व कामासाठी जी तयारी करायला पाहिजे होती ती बिलकुल केलेली नाही। आम्ही त्यांच्याकडे लेखी व तोंडी अनेक वेळा मागणी करून सुद्धा ते ह्या कामाकडे जाणूनपूर्वक दुर्लक्ष करतात असा माझा साफ आरोप आहे। या जंगली वनस्पतीमुळे शाळेच्या मुलांना मच्छर, दुर्गंधीचा त्रासाला सामोरे जावे लागत असून सुद्धा बिबट्या सदृश्य प्राणी जरी या जंगली वनस्पतीमध्ये लपला तरी तो आपल्याला दिसू सुद्धा शकत नाही। एवढी दाट आणि घनदाट झाडे इथं उगवली आहेत। तरी माझी नम्र विनंती आहे की नगरपंचायतीने या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे। त्यांनी थोडं लक्ष देऊन मान्सूनपूर्व कामासाठी म्हणून व नाले साफसफाई करावी आणि मुलांचे रक्षण करावे। इथे सापाचे प्रमाण फार मोठे असून 2-3 दिवसामध्ये सुद्धा मोठे मोठे सर्प शाळेच्या शिपायांनी मारले आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।